आपण बोलणार ना सर? सर विचारू का? विचारू सर, आज काय बोलणार सर? भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीचे यांच्या वतीने बेमुदत काम आंदोलन आपण ठेवलेलं आहे. म्हणजे काय आपल्या मागण्या आहे जरा आमच्या दर्शकांना बोलू. हा पूर्णपणे असून याच्यामध्ये काम करणारे जे आहेत सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग हे उच्च शिक्षित आणि सिव्हिल संस्थेतून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने परंतु काय मागील बरेचशा वर्षापासून आमची जी प्रलंबित मागणी होती की आमच्या विभागाला त्याच्यामध्ये तांत्रिक वेतन श्रेणी मिळालेली नाही आहे. आमची प्रामुख्याने सर्वांच्या वतीने तीच मागणी आहे आणि तांत्रिक वेतन श्रेणी मिळण्याबाबत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे असहकार आंदोलनाची आम्ही पुकारणी केली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सुरुवातीला सर्वांनी काही काळ्या फिती लावून आम्ही निदर्शनं केले होते. त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून 8 दिवसामध्ये आम्ही अर्जकी रजा दिलेली होती सर्व महाराष्ट्रभर सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि त्यानंतर 2 मार्चपासून आम्ही राज्यभर हे बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे भूमी कर्मचारी आहेत, जे काही भूमी विभाग आहेत, जिल्हा अधीक्षक असेल, दूध संचालक असेल किंवा तालुका निरीक्षक असेल, या सर्व विभागामध्ये आम्ही सर्व कर्मचारी हे पूर्ण क्षमतेने संपर्क सहभागी आहे. आमची याच्यामध्ये प्रामुख्याने हीच मागणी आहे की आमची जे टेक्निकल स्केल आहे त्याप्रमाणेच आमची रीतसर आम्ही शासनाला मागणी करत आहे. परंतु आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शासनाला पाठपुरावा करत असून परंतु शासन हे दरवेळेस आम्हाला फक्त नुसतं आश्वासनावरती आश्वासन देत आलेले आहे. परंतु ते आश्वासन आम्ही आजपर्यंत आता कर्मचारी भूलथापांना बळी पडलो, परंतु इथून पुढे असे कुठलेही भूलथापांना बळी न पडता आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी हे असहकाराच्या स्वरूपात हे मोठं आंदोलन उभारलेलं आहे. आणि याच्यामध्ये असं होईल की आम्ही जे आंदोलन आता हे बेमुदत आंदोलन उभारलेलं आहे याच्यामध्ये बरेचसे शेतकरी बांधव किंवा इतर लोकांचे कामांचे जे आहे प्रश्न ते पुढे काळासाठी प्रलंबित पडणार आहेत, त्यांची थोडीशी गैरसोय होणार आहे. परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे आपले लोकांचे जे विविध प्रश्न आहेत, जसे विविध लोकांचे ज्या शेतीचे प्रश्न असतील, मोजण्याचे प्रश्न असतील, हे जे प्रलंबित पडलेले आहेत ते आम्ही येत्या काही काळामध्ये दिवस रात्र एक करून आम्ही त्यांचे प्रश्न 100% मार्गी लावू. तर तुम्हाला वाटतं का शासन तुमची माग पूर्ण करेल? आम्ही शासनाला रीतसर मागणी करत आहोत. याच्यामध्ये आम्ही शासनाला कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांच्यावरती दबाव तंत्र वापरत नसून आणि जो काही आमचा हक्क आहे आम्ही तोच हक्क आम्ही शासनाकडे मागत आहे आणि ते रीतसर आणि तो आम्हाला शासनाने आम्हाला रीतसरच द्यावा हीच आमची सर्व कर्मचाऱ्यांची विनंती आहे. हे जे तुम्ही आंदोलन करता हे दबाव नाही मग काय? नाही, आम्ही आंदोलनाचा पार्ट हा कधी असतो की ज्यावेळेस आपण शासनाला वेळोवेळी आपण त्यांना मागणी आपण डिमांड करतो, मागतो आणि काय की शासनच आमचे मायबाप आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे की आपण जसं आपल्या लेकराला आपण काय हवं काय नाही हे वेळोवेळी बघायला पाहिजे असतं. जेव्हा लहानचं मोठं होतो त्याप्रमाणे त्याच्या गरजा हे वेगवेगळ्या वाढत असतात किंवा कमी जास्त होत असतात. त्याचप्रमाणे शासनाने आम्हालाही असं एका मुलाला किंवा दुसऱ्या मुलाला आपण बुजावं कसं करतो. म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं जर झालं तर आम्ही पण आमचं देश ते म्हणजे आमचे कर्मचारी जे वर्गणीचे हे तहसीलमधील कर्मचारी, तलाठी कर्मचारी यांच्या इक्वल लेवलचे आहेत. परंतु त्यांना वेतन श्रेणीचा वेगळा आणि आम्हाला वेतन श्रेणी वेगळी हा असं शासनाने बुजाभाव करू नये. त्यांच्याप्रमाणेच आम्हाला वेतन श्रेणी लागू व्हावी हीच आमची शासनाकडून इच्छा आहे आणि आम्ही याच्यामध्ये कुठलाही दबाव तंत्र त्यांना वापरत नाही. सर, तुम्हाला असं वाटतं का शासन तुमच्याकडे टोलवाटोली असं करत आहे? नाही, टोलवाटोलीचा प्रश्न नाही आहे कारण आम्ही हा असहकार आंदोलन उभारलेलं आहे आणि टोलवाटोली याच्यापूर्वी पण झालेली आहे. परंतु आता जे म्हणजे पहिले शासन कसं होतं वेगवेगळे घटना होत्या भूमी अभिलेखमध्ये, परंतु आता ह्यावेळेस कसं झालेलं आहे
प्रत्येक संघटनेची डिमांड वेगळी होती, परंतु आता ज्या संघटना आहेत भूम्यापेक्षा हे सर्व एकत्रित आलेले आहेत आणि त्या सर्व एकत्रित संघटना मिळून एक भूमी कृती समिती स्थापन झालेली आहे आणि त्याच कृती समितीच्या अनुषंगाने सर्व संघटनेच्या वतीने जे काही आमचे ठराविक मुद्दे ते एकमताने आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. 3 दिवस झालेले आहे, काय शासनाकडनं आलेलं आहे का पत्र वगैरे काही? शासनाकडून याच्यामध्ये म्हणजे वेळोवेळी आम्हाला विचारणा होत आहे. त्याच अनुषंगाने आज महसूल मंत्रीकडे संध्याकाळच्या म्हणजे दुपारच्या वेळा 4 वाजता त्यांनी मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंग अटेंड करण्यासाठी कृती समितीचे सर्व सदस्य तिथं पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि 4 वाजता याच्यामध्ये पुढचा निर्णय काय घेतील महसूल मंत्री यांच्याकडे म्हणजे सर्व जनतेचे आणि महाराष्ट्रामध्ये जे समितीचे सदस्य आहे आणि जे कर्मचारी आहे सगळ्यांचे लक्ष त्याच गोष्टी. किती कर्मचारी या संपामध्ये याच्यामध्ये जवळपास आमचे राज्यभरातून 95% कर्मचारी संपर्क सहभागी. किती आहे संख्या किती तसं संख्या आमच्याकडे आलेली नाही आकडा, परंतु अंदाजे वगैरे अंदाजे अंदाजे याच्यामध्ये किती 3,500च्या वरती कर्मचारी आहेत. ठीक आहे. नाव आपलं? माझं नाव सचिन दादासाहेब कवडे आहे. मी भूमी अभिलेख कृती समितीचा प्रसिद्धी प्रमुख. अजून कोण बोल आमचं एवढं म्हणणं आहे की आपले शासनाचे जे बाकीचे विभाग आहेत, PWD विभाग, भूसंपादन, जलसंधारण अशा सगळ्या विभागामध्ये आमचे सर्वेची पदं आहेत आणि त्या पदांकडे ते जी लोक करतायत ती सगळी मोजणीची जी कामं आमच्याकडनंच त्यांची कामं होतात आणि त्याच्या अनुषंगाने ती वरची कामं केली जातात. जर मोजणीचा नकाशा आमच्या विभागाचा आहे तर आमचं काम हे तांत्रिक काम आहे, कारण आमचाच नकाशा हा त्यांचा बेस नकाशा असतो आणि त्याच्यानंतर PWD विभाग असेल, भूसंपादन विभाग असेल, त्यांचं ते तांत्रिक काम करतात. जर तो विभाग तांत्रिक आहे तर मूळ जे काम करते भूमी अभिलेख विभाग मोजणीचं काम तोच कसा अतांत्रिक राहील. तर हा विभाग आम्हाला तांत्रिक करण्यासाठीच आम्ही ही आमची मागणी मांडलेली आहे की आम्हाला आमच्या कामालाही तांत्रिक वेतनश्रेणी द्या, कारण आम्ही काम हे तांत्रिकच करतोय आणि त्याचं माध्यम जे वापरते ते सुद्धा तांत्रिकच आहे. त्याच्या आणि तुमचं काय GR वगैरे वेगळं आलं तर यासाठी अजूनपर्यंत तरी काही GR निघाला नाहीये. फक्त आश्वासन दिलं गेलंय की तुमचं काम हे होतंय ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला तांत्रिक वेतनश्रेणी लागेल आणि असं बऱ्याच वर्षापासून होतं. आता त्याला काही आम्ही जोमानत नाहीये, बऱ्याच वर्षापासून झालंय, पण आता आम्हाला GRची वाट आहे की GR कधी मिळतोय. त्या दिवशी GR येणार त्या दिवशी आमचं आंदोलन थांबेल. तोपर्यंत चालू राहा. तोपर्यंत चालू राहणार. काय नाव आपलं? मी सविता किल्लारे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगरमध्ये कनिष्ठ शेवटी सर एक मिनिट बेमुदत बेमुदत बेमुदत. बेमुदत. हो, फक्त